पोलिसांच्या ताब्यात आहे। कायदेशीर प्रक्रिया सगळी चालू आहे। एफआयआर थोड्याच वेळात पोलीस स्टेशनला दाखल होत आहे। तेव्हा सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्हाला थोडंसं काम करण्यासाठी वेळ द्या, आम्हाला काही वेळ द्या आणि कृपया थोडासा रस्ता रिकामा करा। सर्व नागरिकांना विनंती आहे, सर्व परिस्थिती सर्व कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, त्यात कृपया अडथळे करू नका। आमचा अमूल्य वेळ इथं नको वाया घालवायला। आपण कृपया शांत राहा। पोलीस सक्षम आहेत, पोलीस खंबीर आहेत आणि पोलिसांच्यावरती आता विश्वास ठेवा। कृपया करून गर्दी न करता घरी जा। आम्हाला कायद्याची जितकी लवकर कायदेशीर प्रक्रिया होईल तितका लवकर मुलीला न्याय मिळू शकेल। त्यामुळे कृपया आमचा वेळ या ठिकाणी न घालवता कृपया सर्वांनी घरी जा ही सर्व नागरिकांना विनंती आहे। तर नागरिकांना घरी जाण्याची विनंती पोलिसांकडून सध्या केली जाते। सध्या वरिष्ठ पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आरोपीचं वय हे 50 पेक्षा अधिक असल्याची माहिती मिळते। आजोबांनीच नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। संशयित आरोपीला सध्या अटक करण्यात आलेली आहे। पर्वती भागातील ही धक्कादायक घटना। नागरिक रस्त्यावर उतरलेत, वरिष्ठ पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सर्व नागरिकांना आता घरी जाण्याची विनंती केलेली आहे। संशयिताला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या आरोपीचं वय जे आहे ते 50 पेक्षा अधिक असल्याची माहिती आहे।